माझ्या उर्वरित रसिक प्रेक्षक हो, थोड्या संख्येने पण बऱ्यापैकी रसिक आहेत, त्यामुळे बरं वाटतं. तुम्हाला एक किस्सा माहिती असेल, आचार्य अत्रे हे नेहमीच त्यांची सभा झाली बरं का बघत, आचार्य अत्रे त्यांची सभा झाली की लगेच दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात लिहायचे की या सभेला 10,000 लोक उपस्थित होते. एकदा एक जण गेला असा त्यांच्याकडे, म्हणे अहो काल मी पाहिले 10 लोक होती, तुम्ही काय 10,000 सांगता म्हणे. ते म्हणले हो, पुण्यातला एक एक माणूस 1,000च्या बरोबर आहे. तर मी आत्ता असं समजतो कमी संख्या असली तरी 1,000च्या बरोबर आहे तुम्ही सगळेजण. त्यामुळे तुम्ही आत्ता खरं एवढा मोठा परिसंवाद रंगला आणि वक्ते अनेक बोलून गेले, काय काय बोलून गेले. मी ते ऐकत होतो आणि मला 2 ओळी माझ्या आठवल्या. ती गझल आहे ना माझी अरुण, की मी फुलांना विचारले आहे, मी फुलांना विचारले आहे आणि तुझे नाव ऐकले आहे. मी फुलांना विचारले आहे आणि तुझे नाव ऐकले आहे. ओळखेना कोण कुणालाही, ओळखेना कुणी कुणालाही, ओळखेना कुणी कुणालाही, गाव आता सुधारले आहे. तर मी म्हणले हे 2 ओळीतच आलं की काय गावाची परिस्थिती आहे. आणि ग्रामीण शहरी हे आपण निर्माण केलेले भेद आहेत, हेही तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला कुणालाही विचारलं मी आत्ता, व्हता तो तिथं व्हता, व्हता शब्द कुठला आहे हो? ग्रामीण आहे ना सगळेजण, बरोबर आहे? बरोबर आहे ना संदीप अध्यक्ष? ग्रामीण आहे ना व्हता? बर. नव्हता तो तिथं नव्हता, कुठला शब्द आहे नव्हता? शहरी. अहो व्हताचं नव्हता आहे, न व्हता म्हणून तो नव्हता. तेव्हा हे आपण भेद संपवूया. ग्रामीण शहरी हे भेद संपवून एकत्र येऊन मराठी साहित्यासाठी, मराठी भाषेसाठी आपल्याला जे करता येईल ते करूया. मी आजच्या सगळ्या गझलकारांना हात जोडून विनंती करणार आहे. तुम्ही पाया पडायचं म्हटलं तरी मी पडायला तयार आहे, पण एक एकच गझल ऐकवा. मी एक गझल एक मतला ऐकवतो, 2 शेर ऐकवतो, मग मला रुबाई आठवलेली आहे, मग कथा आठवलेला आहे, असं करत करत लांबू नका. कारण वेळ आधीच झाला आहे, लोकांना भुका लागलेल्या आहेत. त्यामुळे असलं काही न करता एक एक गझल पहिल्या राऊंडला तरी आपण घेऊया. मग लोकांची इच्छा असेल तर दुसरा राऊंड आपण घेऊया आणि मग दुसऱ्या राऊंडला आपण काय पाहिजे तेवढं ऐकूया. तुम्हाला तुमच्यापैकी अनेकांना आता माझे शेर काय काय म्हणले, मला बरं वाटलं. मग कवीला बरंच वाटतं, तो काय प्रश्न नाही. पण हे तुम्ही ऐकवत होता तेव्हा मला असं वाटलं की माझं बऱ्यापैकी तुम्ही ऐकलेलं आहे. मी एकटा हातात कागद न घेता 3 तास कार्यक्रम करतो गझलांचा. आणि नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठाननी जेव्हा मला बोलवलं होतं, 3 तास कार्यक्रम झाला, लोकांनी सांगितलं आम्हाला अजून ऐकायचं आहे. हॉल बंद होणार होता, प्रेक्षकांनी खुर्च्या बाहेरच्या हिरवळीवर नेल्या आणि ऐकायला बसले. 7 तास मी ऐकवलं होतं. त्यामुळे मी एकटाच 6 तास ऐकवेल तुम्हाला, पण ते करायचं नाही आहे. म्हणून मी एक गझल शेवटी ऐकवेल. आता ज्या क्रमाने तुम्हाला घ्यायचे त्या क्रमाने तुम्ही घ्या. आपण चांगला मुशायरा करू. जो चांगली गझल म्हणेल इथं, जो चांगली गझल, बघा आता तुमच्यावर मोठी जबाबदारी सगळ्यांवर. जो चांगली गझल म्हणेल त्याचं नाव 100व्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात मी घेईन. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. आणि एक गझलच्या ऐवजी जर एक शेर जरी जास्त ऐकवला, आणि परत ती गझल ऐकवली म्हणून तुम्ही 10 शेरांची गझल ऐकवतो, 15 शेरांची गझल ऐकवतो असं नाही. काही बहादर असत हो आमचे गझलकार, एकाने 50 शेरांची गझल ऐकवली होती एकदा. हो, तेव्हा ते तसं काही करू नका. जास्तीत जास्त 5 ते 7 सिलेक्टेड तुम्ही काढूनच ठेवा की आपल्याला हे 5 शेर चांगले दणदणीत ऐकवायचे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की मुशायरा असा मुशायरा झाला पाहिजे. आणि तो प्रदीप निफाडकरांच्या अध्यक्षतेखाली आहे, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे माझी लाज राखा, प्रेक्षकांची लाज राखा, शब्दगंधीची लाज राखा. मुशायरा चांगला करा, एक एक गझल म्हणा आणि मग लोकांना पाहिजे असेल तर आपण दुसऱ्या राऊंडचा विचार करू. धन्यवाद.